एका सुंदर दिवसाची गोष्ट आहे. ॲलिस आपल्या बहिणीबरोबर सहलीला गेली होती. ताई तिचं पुस्तक वाचत होती आणि आपली ॲलिस कंटाळली होती. आणि तेवढ्यात तेथून एक पांढरा शुभ्र ससा गेला. तो ससा स्वतःशीच काहीतरी बोलत होता. ॲलिसला खूप विचित्र वाटलं की ससा बोलू कसा शकतो. सश्याने खिशातून एक घड्याळ काढलं आणि म्हणाला, हो किती उशीर झालाय मला. ॲलिस हे सगळं आश्चर्याने पाहत होती. तिला आणखी उत्सुकता वाटली म्हणून ती त्याच्या मागे जाऊ लागली. सशाने एका झाडाच्या छिद्रात उडी मारली. पाठोपाठ ॲलिसने सुद्धा उडी मारली. ती आत पडतच चालली होती, जशी काही एखादी खोल विहीर होती. ती खाली, आणखी खाली. खाली पडताना तिला बऱ्याच गोष्टी दिसत होत्या. सामान, खाण्याचे पदार्थ, बरंच काही. तिचं जणू विश्वच फिरत होतं. शेवटी ती एका खड्ड्यात जाऊन पडली. उडताच तिच्या समोर एक वरांडा होता, लांबच लांब. आणि ती चालू लागली. तिला अनेक दरवाजे दिसले जे बंद होते. अचानक ससा अदृश्य झाला. आता तिला काळजी वाटू लागली की ती बाहेर कशी जाणार. तेव्हाच तिला एका टेबलावर सोन्याची एक किल्ली ठेवलेली दिसली. ती किल्ली तिने त्या दरवाजांना लावून पाहिली, पण किल्ली खूप छोटी होती. इकडे तिकडे पाहिल्यावर एका पडद्याच्या मागे तिला एक लपलेला छोटासा दरवाजा दिसला. आणि त्यात किल्ली घातल्याबरोबर तिळा तिळा दार उघड म्हणत दरवाजा उघडला. आणि उघडल्याबरोबर ॲलिसने जे पाहिलं, वा, तिने पाहिली एक सुंदर बाग. पण ॲलिस तिथे जाऊ शकत नव्हती, कारण दरवाजा खूप लहान होता. ती जेव्हा पुन्हा आत आली तेव्हा टेबलावर एक बाटली ठेवलेली होती, ज्यावर लिहिलं होतं, मला पी. ॲलिस घोट घोट ते पिऊ लागली. जसजशी ती ते जादूचे सरबत पिऊ लागली, ती लहान लहान होऊ लागली. आता ती इतकी लहान झाली की त्या दरवाजातून बाहेर जाऊ शकत होती. पण जेव्हा तिने त्या किल्लीकडे पाहिलं, तिच्या लक्षात आलं की ती त्या किल्लीपर्यंत पोहोचूच शकणार नाही. ती रडू लागली. तेव्हाच तिला जमिनीवर एक केक दिसला आणि त्या केकवर लिहिलं होतं, मला खा. ॲलिसने त्या केकचा एक तुकडा तोडून खाल्ला. खाताच ती पुन्हा मोठी होऊ लागली. आता ती किल्ली तर उचलू शकत होती, पण त्या दरवाजातून जाणार कशी. ॲलिस खूप दुःखी झाली. ती पुन्हा रडू लागली. ती इतकी रडली की तिच्या अश्रूंची जणू नदी वाहू लागली. तेव्हाच तो ससा तेथून गडबडीत धावत गेला. ॲलिस ओरडली, कृपा करून थांबा, मदत करा. पण तो जातच राहिला. त्याने वळून देखील पाहिलं नाही. पण जाताना त्याचे हातमोजे आणि हातपंखा तेथेच पडला. ॲलिसने त्याचे सामान उचललं आणि जसा तिने पंखा फिरवला, ती पुन्हा लहान होऊ लागली. तेव्हाच ती घसरून तिच्याच अश्रूंच्या नदीत पडली. ॲलिस आणि अनेक प्राणी देखील त्या नदीत वाहू लागले. जेव्हा ते बाहेर पडले, सगळे भिजले होते. ॲलिसला पुन्हा तो ससा दिसला. सशाला वाटलं की ॲलिस त्याची मोलकरीण आहे. त्याने तिला त्याच्या घरी जाऊन त्याचे हातमोजे आणि हातपंखा आणायला सांगितला. ॲलिस जंगलात सशाच्या घरी गेली. आत जाताच तिला हातमोजे आणि हातपंखा सापडला. टेबलावर एक बाटलीही होती. त्याच्याजवळ पोहोचली तेव्हा तिने विचार केला, हे प्यायलं तर कदाचित मी नॉर्मल होईन. तिने बाटली उघडून जादूचे सरबत पिऊन टाकलं.
उलट ती इतकी मोठी झाली की घराच्या आत हलू पण शकत नव्हती. आता मी काय करू? पुन्हा नॉर्मल आकारात कशी येऊ? दुसरीकडे ससा ॲलिसची वाट पाहत होता. ॲलिसला घाबरून प्राणी त्या घरावर दगड फेकू लागले. जो दगड ॲलिस जवळ पोहोचत होता तो केक बनत होता. ॲलिस हा केक खाताच पुन्हा छोटी होऊ लागली. आता ती त्या घरातून बाहेर पडू शकली, पण यावेळी ती खूप लहान झाली होती. इतकी लहान की ती त्या झाडाझुडपांमध्ये हरवत होती. पुन्हा नॉर्मल कशी होणार ती? तिला दूरवर एक पपी दिसला. त्याचे लाड करण्यासाठी तिने त्याला बोलवलं. तो जवळ येताच तिच्या लक्षात आलं की ती किती लहान झाली होती. ती पपीच्या पायाखाली येता येता वाचली. ती धावत पळत एका मशरूमला जाऊन धडकली. त्यावर एक निळा सुरवंट बसला होता. ॲलिसने त्याला विचारलं की मी नॉर्मल कशी होऊ शकते. सुरवंट हसून म्हणाला, मशरूमची एक बाजू तुला मोठं करू शकते आणि दुसरी बाजू लहान. ॲलिसने एक छोटा मशरूमचा तुकडा खाल्ला. आता ती इतकी मोठी झाली की तिला तिचे पाय सुद्धा दिसत नव्हते. म्हणून नॉर्मल होण्यासाठी तिने दुसऱ्या बाजूचे मशरूम खाल्ले. दोन्ही बाजूंनी थोडे थोडे खाऊन शेवटी ती तिच्या नॉर्मल आकारात आली. दोन्ही बाजूंचा एक एक तुकडा तिने आपल्या हातात ठेवला. पुढे जाताच तिला एक छोटंसं घर दिसलं, पण त्याच्या आत जाण्याकरता तिला पुन्हा लहान व्हावं लागणार होतं. मशरूमचा तुकडा खाऊन ती लहान झाली. घरात ॲलिस किचनमध्ये पोहोचली. तेथे डचेस तिच्या मुलाबरोबर उभी होती आणि तेथेच एक मोठा बोका सुद्धा होता जो ॲलिसवर हसत होता. ॲलिसने पहिल्यांदा एक हसणारा बोका पाहिला. तुमचा बोका हसत का आहे? कारण हा चेशीर कॅट आहे, डचेस म्हणाली. तेव्हाच तो बोका अदृश्य झाला आणि डचेसचा मुलगा रडू लागला. डचेसने मुलगा ॲलिसकडे दिला. तू याला खाऊ घाल जोपर्यंत हा झोपणार नाही. मी राणी सोबत क्रॉकवेट खेळायला जाते. ॲलिसने मुलाला खाऊ घालायला सुरुवात केली. तेव्हाच तो बोका पुन्हा प्रकट झाला आणि हसत बोलू लागला. तुला मॅड हॅटर आणि मार्च हॅरला शोधावं लागेल, पण सांभाळून, ते दोघे विचित्र आहेत. असे बोलून चेशीर बोका पुन्हा अदृश्य झाला. ॲलिस रागाने त्याच्यावर ओरडली, हे सारखं सारखं दृश्य होणं प्रकट होणं बंद कर. चेशीर बोका पुन्हा आला आणि म्हणाला, ठीक आहे, मग मी हळूहळू गायब होतो. आधी शेपूट गेली, मग पोट आणि पाय. तो अदृश्य होऊ लागला. फक्त चेहरा राहिला होता. ॲलिस बाहेर गेली आणि तिला मार्च हेअरचं घर सापडलं. मार्च हेअर, मॅड हॅटर दोघे चहा पित होते. मार्च हेअरच्या कानांमध्ये गवत ठेवलेलं होतं. ॲलिसला कळलं नाही का ते, आणि मॅड हॅटरने एक टोपी घातली होती. एक उंदीर आरामात टेबलावर झोपला होता आणि हे दोघे त्याला उशीसारखे वापरत होते. ॲलिस येताच दोघे ओरडले की जागा नाहीये. ॲलिस म्हणाली, एवढी मोठी जागा तर आहे. मॅड हॅटर ॲलिसला विचारतो, तुला कावळा टेबल सारखा दिसतो असं का वाटतं? तू सांग. मला माहित नाही. ॲलिस या दोघांच्या बोलण्याने आणि प्रश्नांनी कंटाळली. ही सगळ्यात घाणेरडी मीटिंग होती.
ती म्हणाली. ॲलिसला एक दरवाजा दिसला एका झाडाच्या फांदीमध्ये. आत येताच तिला एक सोनेरी किल्ली दिसली. त्या किल्लीने एक बागेकडचा दरवाजा उघडला गेला. बाग खूप सुंदर होती. ही बाग होती क्वीन ऑफ हार्ट्सची आणि सर्व पांढऱ्या गुलाबांना लाल रंग दिला जात होता. सर्व लोक खेळातील पत्त्यांसारखे होते. ॲलिसने विचारले, का रंग देताय? सगळ्या पांढऱ्या गुलाबांना लाल? माळी म्हणाला, क्वीनला लाल गुलाब हवे होते, पण आम्ही चुकून सफेद गुलाब लावले. जर क्वीनला समजलं तर ती आम्हाला मारून टाकेल. तेव्हाच क्वीन ऑफ हार्ट्स तेथे आली. पहिल्यांदाच भेटलेल्या या मुलीला क्वीन ऑफ हार्ट्सने क्रॉकवेट खेळायला बोलवले. ॲलिसने असं क्रॉकवेट फील्ड कधीच पाहिलं नव्हतं. हेजहॉग्स बॉल बनले होते आणि माळढोक मेलेट्स. खेळाच्या मध्ये खेळाडू एकमेकांवर हेजहॉग्स फेकत भांडू लागले. त्यामुळे राणीला खूप वाईट वाटलं. ती रागाने ओरडली, सगळ्या खेळाडूंची डोकी उडवून टाकली जावीत. त्यांनी क्रॉकवेट पार्टी रद्द केली. तेव्हाच एक आवाज आला, कोर्टात केस सुरू झालीये. सगळे कोर्टाच्या दिशेने गेले. राणीच्या किचन मधून पाय चोरणाऱ्या जॅक ऑफ हार्टवर गुन्हा दाखल झाला. राणी घटनेच्या वेळी जॅक ऑफ हार्टला पकडू शकली नाही तर शिक्षा कशी देणार होती? जॅक ऑफ हार्ट्सला डांबून ठेवण्यात आलं होतं. सशाने एका कागदावरून वाचायला सुरुवात केली. एका रविवारी आमच्या क्वीन ऑफ हार्ट्सने स्वादिष्ट पाईन्स बनवले होते आणि जॅक ऑफ हार्ट्सने ते चोरून नेले. राजाने ओरडून सांगितले. पहिल्या साक्षीदाराला बोलवा. पहिला साक्षीदार होता मॅड हॅटर. तो बोलत असताना ॲलिस अचानक वाढू लागली. सशाने ॲलिसला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्यास सांगितलं. आपलं नाव ऐकून ॲलिस उभी राहिली. ती पुन्हा एवढी मोठी झाली होती की तिचा ड्रेस ज्युरीच्या बेंचमध्ये अडकला. तो बेंच उलटला आणि काही ज्युरी मेंबर्स पण पडले. राणीने ॲलिसला सगळं सांगायला सांगितलं, पण मला काही माहित नाही. ॲलिस म्हणाली, माहित नाही? हिचे सुद्धा डोके उडवून टाका. राणी ओरडली. ॲलिसने खंबीरपणे म्हटलं, तुमचे आदेश मी का पाळू? तुम्ही माझ्या राणी नाही. तुमचा माझ्यावर काही अधिकार नाही. ॲलिसने असे म्हटल्याबरोबर राणी, राजा आणि सर्व खेळातले पत्ते ॲलिसकडे उडू लागले. ॲलिसने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते ॲलिस भोवती भोवऱ्यासारखे फिरू लागले आणि तिलाही आपल्यामध्ये खेचू लागले. फिरून फिरून त्या खेळातल्या पत्त्यांसोबत ॲलिस जाऊन पोहोचली हिरव्या पाना फुलांमध्ये. त्याच बागेत तिच्या ताईने हाक मारली, ॲलिस उठ बरं आता. जेव्हा ती उठली तेव्हा तिच्या लक्षात आलं की हे सगळं एक स्वप्न होतं. अरे, हे स्वप्न होतं. ताई, मी सांगू तुला माझं स्वप्न? एक ससा जॅकेट घातलेला. खूप वर्षांपूर्वी इथून खूप दूर एक खूप दिमागदार महाल होता. या दिमागदार महालात एक खूप सुंदर राणी राहत असे. राणीची फक्त एकच इच्छा होती आणि ती म्हणजे तिला एक मुलगी असावी. थंडीचे दिवस होते. राणी खिडकीजवळ बसून कपडे शिवत होती. त्याच वेळी तिला सुई टोचली. तिने कापसाने आपले रक्त पुसताना एक इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा आहे की मला एक मुलगी असावी, जिचे डोळे ताऱ्यांप्रमाणे चमकावेत आणि जिचे ओठ चेरी सारखे असावे आणि तिचे हृदय आनंदाने भरलेलं असावं.
आणि एक दिवस राणीची इच्छा पूर्ण झाली. तिला एक गोड मुलगी झाली. तिने तिचं नाव ठेवले स्नो व्हाईट. वर्षांमागून वर्ष सरली, पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. प्रेमळ राणी आजारी पडली आणि मरण पावली. राजा म्हातारपणाकडे झुकत होता. शक्ती देखील कमी झाली होती. म्हणून राजाने दुसरं लग्न केलं. ही राणी चेहऱ्याने तर सुंदर होती, पण मनाने नाही. खूप गर्विष्ठ बाई होती. दररोज राणी तिच्या जादूच्या आरशात पाहत असे आणि प्रश्न विचारत असे. आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आणि तो आरसा उत्तर देत असे. भले आणखी कोण असणार तुमच्यापेक्षा सुंदर इथे? राणी हे ऐकून खूप खुश होत असे. ही दुष्ट राणी आल्याबरोबर महालात सगळं बदलू लागलं. तिच्या हरकतींमुळे राज्याचं देखील खूप नुकसान झालं. तेच प्रश्न सोडवण्यासाठी राजाला महालाच्या बाहेर जावं लागलं. दुष्ट राणीला खूप आनंद झाला, कारण आता राजा नव्हता तेव्हा ती मनासारखं वागू शकत होती. वर्षांमागून वर्ष सरली आणि स्नो व्हाईट मोठी होऊन एक सुंदर तरुणी दिसू लागली. थोड्या अंतरावर एका नदीवर पाणी पित असलेल्या एका राजकुमाराला स्नो व्हाईटचं प्रतिबिंब दिसलं. त्याला आसपास फक्त पक्षी दिसले. स्नो व्हाईट कुठेच नव्हती. एक दिवस राणीने पुन्हा एकदा तिच्या जादूच्या आरशाला विचारलं. आरशा, माझ्या सांगेल कोण सगळ्यात सुंदर इथे कोण? आरशाने उत्तर दिलं. कसं सांगू, तुम्ही नाही आहात राणी सरकार. स्नो व्हाईट आहे सर्वात सुंदर. हे ऐकून राणीला खूप राग आला. तिने तिच्या खास शिपायाला बोलवलं आणि त्याला भयंकर आदेश दिला. तू स्नो व्हाईटला जंगलात घेऊन जायचंस आणि मला तिचं हृदय आणून द्यायचंस. शिपाई स्नो व्हाईटला राणीकडे घेऊन गेले. कशी आहे स्नो व्हाईट? जा, जरा जंगलात फिरून ये. माझा खास शिपाई तुझी काळजी घेईल. शिपाई स्नो व्हाईटला घनदाट जंगलात घेऊन गेले. त्यांना त्यांचं काम करायचं होतं. स्नो व्हाईटचा प्रामाणिकपणा आणि प्रेमळ हृदय पाहून तो थांबला. त्याने तिला सचेत केलं की महालात परत येऊ नकोस. संध्याकाळ होताच तिला तेथेच सोडून शिपाई महालात निघून गेला. स्नो व्हाईटला अंधारात खूप भीती वाटत होती. ती एका झाडाखाली बसून रडू लागली. सकाळी तिला पक्ष्यांच्या आवाजाने जाग आली. सगळे पक्षी तिचे मित्र बनले होते. हे सारे पक्षी तिला आधीपासूनच ओळखत होते आणि म्हणूनच तिला रस्ता दाखवत त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं घर छोटंसं पण खूप छान होतं. थोडं थांबून स्नो व्हाईटने दरवाजा उघडला. आत सगळं काही छोटं होतं आणि स्वच्छ पण नव्हतं. तिला कळत नव्हतं की हे घर आहे तरी कोणाचं, पण ती इथून जाणार तरी कुठे होती. म्हणून तिने साफसफाई सुरू केली. घर स्वच्छ केल्यानंतर तिने छोट्या छोट्या भांड्यांमध्ये काहीतरी शिजवून खाल्लं. सगळ्या वस्तूंप्रमाणेच या घराचे बेड पण छोटेच होते. स्नो व्हाईट इतकी दमली होती
की ती जेथे होती तेथेच झोपू शकत होती. तिने विचार केला की ती इथे सुरक्षित आहे, म्हणून तिने 3 बेड एकत्र केले आणि त्यावर झोपली. संध्याकाळी 7 बुटके, ज्यांचं हे घर होतं, काम करून पुन्हा त्यांच्या घरी आले. त्यांना खूप आनंद झाला की घर इतकं स्वच्छ होतं आणि जेवणाचा छान सुवास देखील येत होता. सवयीप्रमाणे एकाने थोडं जेवण सांडवलंच. एक बुटका तर विचार करत होता की इथे नक्की काय चालू आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे. कोणी बरं केलं असावं हे सगळं काम. मी जर थोडी झोप काढली तर कदाचित उत्तर देऊ शकेन मी. 7ही बुटके हळूच वर त्यांच्या बेडरूम मध्ये गेले आणि पाहून त्यांना धक्काच बसला. इतकी सुंदर एक मुलगी त्यांच्या बेडवर झोपली होती. त्यांचा आवाज ऐकून स्नो व्हाईटला जाग आली. एवढे लोक तिच्याकडे टक लावून पाहत होते. ती खूप घाबरली. थोडं चाचरत ती म्हणाली, मी स्नो व्हाईट आहे. मी काही चूक केली असेल तर मला माफ करा. माझा तसा हेतू नव्हता. ते तर आम्हाला माहीतच आहे. नाहीतर तू का बरं आमच्यासाठी जेवण बनवलं असतं, सगळी साफसफाई केली असतीस. डॉग म्हणाला, आपण लोक 7 डॉग्स आहोत. हाय हॅपी, हा ग्रम्पी आणि हा डोपी. स्नेजी आणि हा बॅशफर्ड आणि मी आहे डॉग. आणि हा स्लीपी. मला झोपू द्या. स्नो व्हाईटला आनंद झाला की आता तिच्याबरोबर मजेदार 7 मित्रही आहेत. तिने त्यांना तिची पूर्ण कहाणी सांगितली. 7 बुटक्यांना खूप वाईट वाटलं की तिच्याबरोबर खूप अन्याय झालाय. त्यांनी तिला त्यांच्यासोबतच राहायला सांगितलं. स्नो व्हाईटने होकार दिला. ती नेहमी त्यांची मदत करत असे. त्यांचे दिवस आनंदात चालले होते, पण खूप दिवस चालणार नव्हती त्यांची ही पार्टी. एक दिवस दुष्ट राणीने जादूच्या आरशाला पुन्हा तोच प्रश्न विचारला. आरशा, मला जरा सांग बघू, सगळ्यात सुंदर इथे कोण आहे? आरशाने उत्तर दिलं, क्षमा असावी राणी सरकार, पण माझ्या दृष्टीने तर इथे स्नो व्हाईटच सर्वात सुंदर आहे. पण राणीला वाटलं होतं की ती मरण पावलीये. तिला माहित नव्हतं की शिपायाने काम केलं नव्हतं. आता तिने स्वतःच हे काम करण्याचे ठरवलं. स्नो व्हाईट 7 बुटक्यांना कामाला पाठवत होती, त्यांना एक किस देऊन. डॉगने तिला त्या दिवशीच त्यांचे नियम सांगितले होते. आपले नियम माहीत आहेत ना. कोणी अनोळखी माणूस आला, त्याने दार वाजवलं तरी आपण मात्र ते मुळीच उघडायचं नाही. ओके डोके डॉग, पण तुम्ही यायला उशीर करू नका. स्नो व्हाईट जेवण बनवत होती तेव्हाच कोणीतरी दरवाजा वाजवला. बुटके त्यावेळी घरी येत नाहीत. कोण आहे बाहेर? डॉग, तुम्ही लोक आहात का? बाहेरून एक म्हातारीचा आवाज आला. मी बिचारी तुझं काय नुकसान करणार आहे, उघड तरी. डोळ्यातून पाहिल्यावर एक अशक्त अशी म्हातारी दिसली. तिने विचार केला की ही बिचारी माझं काय नुकसान करणार आहे, आणि तिने दरवाजा उघडला. अगं माझ्या सुंदर मुली, मी इथूनच जात होते. काहीतरी खायला असेल तर दे, माझे आशीर्वाद मिळतील तुला. स्नो व्हाईटने तिला आत बोलावलं आणि गरम जेवण वाढलं. देव तुझं भलं करो मुली. माझ्याकडे पैसे तर नाहीत, पण एक सुंदर सफरचंद आहे. याच्या प्रत्येक घासात जादू आहे, जादू. स्नो व्हाईटने लगेच त्याचा एक घास घेतला आणि ती चक्कर येऊन खाली पडली. ही म्हातारी दुसरी कोणी नाही, तीच दुष्ट राणी होती. आणि त्या सफरचंदामध्ये जादू नाही,
विष होतं. त्याच्या एकाच घासात एवढं विष होतं की स्नो व्हाईटला अशी झोप येईल ज्यातून ती कधीच उठणार नाही. जेव्हा 7 बुटके घरी आले त्यांना स्नो व्हाईट जमिनीवर पडलेली दिसली. डॉकने ते सफरचंद पाहिले. स्नो व्हाईट झोपेत सुद्धा इतकी सुंदर दिसत होती. बुटक्यांनी तिला एका काचेच्या पेटीत सजवून ठेवलं आणि जंगलात अशा ठिकाणी ठेवलं जिथे तिचे सगळे मित्र तिला भेटायला येऊ शकत होते. एक दिवस एक राजकुमार त्याच जंगलात आला जेव्हा स्नो व्हाईट झोपली होती आणि पक्ष्यांनी त्याला रस्ता दाखवला जेथे स्नो व्हाईट झोपलेली होती. राजकुमाराला विश्वासच बसेना की ही तीच राजकन्या आहे जिचं प्रतिबिंब एकदा त्याने नदीत पाहिलं होतं आणि अनेकदा स्वप्नामध्ये. त्याने काचेच्या पेटीचे झाकण उघडून स्नो व्हाईटचं चुंबन घेतलं. त्याच वेळी स्नो व्हाईट आणि राजकुमार दोघांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांचं प्रेम दुष्टतेला हरवून जिंकलं होतं आणि स्नो व्हाईट पुन्हा बरी झाली. त्याच वेळी राजाला त्याच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल समजलं आणि त्याने जादूचा आरसा तोडून टाकला आणि राणीला महालापासून दूर पाठवून दिलं. स्नो व्हाईट तिच्या घरी तिच्या महालात आली, तिच्या बाबांकडे. स्नो व्हाईट आणि राजकुमाराचे लग्न दिमाखात पार पडले. स्नो व्हाईट राजा, राजकुमार आणि 7 बुटक्यांबरोबर नेहमीच आनंदात. एके काळची गोष्ट आहे. खूप दूरवर 2 पक्के मित्र होते जे आजूबाजूच्या शहरात राहत होते. त्यांचे नाव होते के आणि ग्रेडा. के आणि ग्रेडाने आपल्या अंगणात त्यांच्या प्रेमाची निशाणी म्हणून गुलाबाचे झाड लावले होते. हे गुलाबही त्यांच्या सोबतच मोठे होतील. थंडीचे दिवस होते आणि सगळीकडे बर्फच बर्फ पडत होता. आणि त्याच सोबत आता वेळ आली होती ग्रेडाच्या आजीकडून मजेदार गोष्टी ऐकण्याची. ही थंडी आणि हा बर्फ येतो तरी कुठून? खूप दूरवरून, आजीने उत्तर दिलं आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. एक देश होता, बर्फच बर्फ सगळीकडे. त्यांची राणी तिच्या बर्फाच्या महालात एकटीच राहत होती, जो तिने स्वतःच बनवला होता. ही स्नो क्वीन खूप सुंदर होती आणि स्वच्छही, अगदी बर्फासारखी. पण स्नो क्वीन मनाने दुष्ट होती आणि तिने त्या बर्फाच्या महालात अनेक गुपितं लपवून ठेवली होती. तिचा बर्फाचा आरसा देखील एक जादूचा आरसा होता. यामध्ये ती जगात कुठे काय चालले आहे सगळं पाहू शकत होती. तेव्हाच ग्रेडाला असं वाटलं की स्नो क्वीन खिडकीमधून त्यांना पाहते. के आजी, ती पहा, स्नो क्वीन खिडकीमध्ये. अगं, एखादं थंडीमुळे कुडकुडणारं मांजर असेल. आजी, ती स्नो क्वीन इथे येऊ शकते का? येऊ दे, मी तिला पटकन चिमणीमध्ये टाकून देईन. वितळून पाणी होऊन जाईल त्या वॉटर क्वीनचं. आपल्या बर्फाच्या आरशात स्नो क्वीनने पाहिलं की के काय बोलत होता. तर तू मला चिमणीमध्ये टाकणार आणि वॉटर क्वीन बनवणार काय? माझ्या बर्फाच्या कणांनो, जा आणि माझ्या शक्तीने या मुलाला शोधा. त्याचे हृदय आणि डोळे मला हवेत. त्याच्या नजरेत वाईटपणा भरा आणि त्याच्या हृदयातून प्रेम हद्दपार करा. हळूहळू एक बर्फाचं वादळ ग्रेडाच्या घराजवळ जोर धरू लागलं. बर्फाचे कण त्याच्याकडे सरकत होते.
बाहेर काय होतंय हे पाहायला केने खिडकी उघडली. तेव्हाच ग्रेडा ओरडली, के. पण उशीर झाला होता. हा माझे डोळे, काहीतरी गेलं माझ्या डोळ्यात. आई ग, इकडे सुद्धा लागलं. आणि तेव्हाच बर्फाच्या कणांनी स्नो क्वीनचं काम करून टाकलं होतं. त्याच्या डोळ्यांना आणि हृदयाला जखम झाली होती आणि के बदलला होता. ग्रेडाने त्याला विचारलं की काय झालं, तर तो तिच्यावरच खेकसला. काही नाही झालं, मी बरा आहे, मला त्रास देऊ नकोस. केने ग्रेडाशी उद्धटपणे बोलण्याची ही पहिलीच वेळ होती. ग्रेडाला काही कळत नव्हतं की तो असा का वागू लागलाय. के सकाळी सुद्धा उद्धटपणेच वागला जेव्हा तो त्याचे स्लेट काढत होता. ग्रेडाने विचारलं की कुठे जातोयस. तो तिच्यावर पुन्हा भडकला आणि आपल्या स्लेटवर बसून निघून गेला. ग्रेडा त्याच्यापर्यंत पोहोचूच शकली नाही. अचानक त्याच्या समोर स्नो क्वीन आली आणि के तिच्या मागे जाऊ लागला. ग्रेडा काहीच करू शकली नाही कारण ते अदृश्य झाले. स्नो क्वीन त्याला तिच्या बर्फाच्या महालात घेऊन जात होती. ग्रेडा खिडकीत बसून त्याची वाट पाहायची. दिवस महिने उलटले आणि थंडीचे दिवसही गेले, पण के आला नाही. स्वतःच काही करावं या इच्छेने ग्रेडा बाहेर पडली आपल्या मित्राला शोधायला, सोबत फक्त आजीने दिलेला आरसा घेऊन. बहादूर ग्रेडा रस्त्यात प्रत्येकाला विचारत होती की कोणी केला पाहिलं आहे का. फिरत फिरत ती नदीजवळ पोहोचली. जवळपास तिला कोणीच दिसलं नाही जे तिला केबद्दल सांगू शकेल. तिने नदीलाही विचारलं पण काही उत्तर आलं नाही. इतक्यात एक डोम कावळा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, नदीकडे आहे उत्तर तुझ्या प्रश्नाचा, पण आधी तिला गिफ्ट द्यावं लागेल. ग्रेडाने तिचा आवडता नेकलेस काढून नदीला देऊन टाकला. तेव्हाच एक जादू झाली आणि एक बोट प्रकट झाली. ग्रेडाला वाटलं की नदीला तिची भेट पसंत पडलीये आणि ही परत फेड आहे. ती चढल्याबरोबर बोट चालू झाली. बोट किनाऱ्यावर जाऊन थांबली. तिथे एक गुप्त बाग होती ज्यात फुलंच फुलं होती रंगबिरंगी. इतकी सुंदर बाग तिने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण काहीतरी गडबड होती. या फुलांना सुगंध नव्हता. ग्रेडाच्या दुसऱ्या बाजूने एक बाई तिच्याकडे येत होती. ही बागेची मालकीण होती. कशी आहेस बाळा? हसत तिने विचारलं. आणि अचानक तिला जाणीव झाली की तिच्या बागेतील फुलांना पुन्हा सुगंध येतोय. मला क्षमा करा, मी तुमच्या परवानगीशिवाय इथे आले. काही हरकत नाही बाळा, बरं झालं तू आलीस. कित्येक वर्ष झाले कुणीच आलं नाही माझ्या बागेत. तू एकटीच इथे काय करतेस? ग्रेडा बागेच्या मालकिणीला म्हणाली की ती तिच्या मित्राला केला शोधते. पण मालकीण म्हणाली की ग्रेडाच्या आधी कित्येक वर्ष तिने दुसरा माणूसच पाहिला नाही. अच्छा, असं असेल तर मला बोटीवर जायला हवं. केला लवकरात लवकर शोधायला हवं. बागेच्या मालकिणीला असं वाटत नव्हतं की ग्रेडाने जावं, म्हणून ती खोटं बोलली. काय नाव म्हणालीस? कदाचित पाहिलं असावं कुठेतरी. ग्रेडाने तिला सगळं सांगितलं आणि जेव्हा बागेच्या मालकिणीने स्नो क्वीनचं नाव ऐकलं ती भडकली. स्नो क्वीन? तिचं नाव सुद्धा घेऊ नकोस. तिच्यामुळे माझ्या फुलांचा सुगंध नाहीसा झाला होता. मग अचानक तिला इच्छा झाली ग्रेडाची वेणी घालायची. ग्रेडाला काही कळेना की का, पण त्यांनी हट्टच केला.
ग्रेडाला हे माहित नव्हतं की तो जादूचा कंगवा होता. या कंगव्यामुळे ग्रेडा सगळं काही विसरली. फक्त आनंद आठवत होता. बागेची मालकीण वाईट नव्हती. तिने असं चांगल्या हेतूने केलं होतं. जेव्हा ती झोपेतून उठली, ग्रेडाला काहीच आठवत नव्हतं. ती इथे कशी आली, का आली, काहीच नाही. मग तिला 2 गुलाब दिसले बागेच्या मालकिणीच्या टोपीवर आणि काहीतरी आठवू लागलं. प्रेमापुढे कशाची जादू चालेल? तिला माहित नव्हतं की ती किती वेळ तिथे झोपली होती. पण तिच्या आवडत्या आठवणी परत आल्या होत्या. ती परत नदीजवळ गेली. बोट तर तेथेच होती, पण कुठे जायचं हे माहित नव्हतं. तेव्हाच एक कावळा तिच्याकडे आला. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आणि ग्रेडा त्याच्या मागे मागे चालू लागली. ते पोहोचले बर्फाच्या समुद्रात. तेथेच एका बोटीवर कावळा जाऊन बसला. ग्रेडा हळूच त्या बोटीपर्यंत पोहोचली. म्हणजे या बोटीने पोहोचणार का मी क्वीनच्या महालात? अचानक काही पायरेट्स तेथे आले आणि त्यांच्यापैकी एक पायरेट मुलगी ग्रेडाशी बोलली, तू तिथेच जाशील जिथे आम्ही जाणार, आणि आम्ही कुठेच जात नाही आहोत. त्याच वेळी स्नो क्वीन प्रयत्न करत होती की केने त्याचा भूतकाळ विसरावा. बरंच काही तो विसरला होता, पण ग्रेडा काही त्याच्या मनातून जात नव्हती. लवकरच तुझं हृदयही थंड करून टाकेल, मग काहीच लक्षात राहणार नाही. पायरेटला जेव्हा ग्रेडाकडून ग्रेडा आणि केची कहाणी कळली, ती म्हणाली की त्याला विसरून जा, कारण त्याचं बाहेर येणं अशक्य आहे. माझा खास मित्र आहे के, मी शोधूनच काढेन. पायरेट मुलीला हा हट्ट विचित्रच वाटत होता. खरं तर तिला वाटत होतं की तिने तिच्यासोबतच राहावं, तिची मैत्रीण बनून. पण ग्रेडा खूप हट्टी होती. त्याला तर मला वाचवायचंच आहे. तिला कुणीच मैत्रीण नाही, त्यामुळे पायरेट मुलीला ग्रेडाचा हा हट्ट खूप आवडला आणि ती तिच्यासोबत जाऊ लागली. दुसऱ्या दिवशी ती तिच्यासाठी एक रेनडियर घेऊन आली. ही संपूर्ण स्नो राज्यातील गतिशील रेनडियर होती आणि ती ग्रेडाला रस्ता दाखवणार होती. वचन दे की तू त्या स्नो क्वीनला पकडशील आणि माझ्या बोटीलाही वाचवशील. वचन देते, मी परत नक्की येईन. रेनडियरवर बसून ग्रेडा जात होती. तिला आधी जाणून घ्यायचं होतं की स्नो क्वीनला हरवायचं कसं, आणि रेनडियर सुद्धा सांगणार होती. खूप चालल्यावर ते उत्तर टोकाला पोहोचले. तेथे त्यांना एक म्हातारा माणूस भेटला. म्हणजे तू तो आरसा घेऊन आलीसच, हो ना? ग्रेडाला काहीच समजलं नाही आणि त्यांना आरशाबद्दल कसं माहीत, पण तिला हे माहीत होतं की ती योग्य जागी आली आहे. तिने त्यांना तो आरसा दाखवला. म्हणजे मी स्नो क्वीनला यानेच हरवणार. हा तर जादूचा आरसा आहे. यामध्ये सत्य दिसतं, फक्त सत्य. मग ते सत्य भले कुठेही लपलेलं का असेना, हा ते दाखवतो. प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली काहीच नसतं. त्यामुळे खरी शक्ती तर तुम्हा सर्वांच्यात आहेच, प्रेमाची शक्ती. त्यांच्यामुळे गेरेडाला माहीत झालं की स्नो क्वीन कोण होती. जर त्याने खरं दाखवलं तर ती तिला हरवू देखील शकते, कारण आधी स्नो क्वीन सुद्धा एक चांगली मुलगी होती, प्रेमाने ओतप्रोत भरलेली. जेथेही ती हात लावायची फुले फुलायची आणि तिच्या हास्यात सूर्याची चमक होती. ती एक खूप आनंदी मुलगी होती. तिचं नाव होतं लायला. पण सगळ्यांना वाटायचं की ती जादूगरीण आहे, म्हणून तिच्यासोबत कुणीच खेळत किंवा बोलत नसे. एकटेपणाने तिचा आनंद हिरावून घेतला
तिला तिच्या आजूबाजूच्या सगळ्या माणसांचा द्वेष वाटू लागला आणि एक दिवस तिने एक इच्छा व्यक्त केली, जो मला त्रास देईल त्याचा बर्फ बनेल. आणि मग तिने एक बर्फाचा महाल बनवला, सगळ्यांपासून दूर, एकटा, आनंदापासूनही दूर. ग्रेडा बर्फाच्या महालात पोहोचली आणि तेथे तिला दिसला के, बर्फाची मूर्ती बनवत असलेला. तू सापडलास शेवटी के. तू मला विसरलास. मी ग्रेडा. केने ग्रेडाकडे पाहिलं पण ओळखलं नाही. इथे असलेल्या प्रत्येक वस्तूप्रमाणे त्याचं हृदय देखील बर्फाचं बनलंय. ग्रेडाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. सोड याला, आता हा माझा आहे. मी तुला सुद्धा बर्फाचं बनवून टाकेन. नाही करणार तू असं काही. के, आय लव्ह यू. त्याला आठवलं. ग्रेडा, हो मला आठवलं. रागाने स्नोक्वीनने तिची जादूची छडी फिरवली जोरात आणि त्यातून निघाला एक भयंकर बर्फाचा खंजीर. तेव्हाच ग्रेडाने तिचा आरसा काढला आणि तो खंजीर त्यावर आपटून अदृश्य झाला. स्नोक्वीनने ग्रेडाच्या आरशात पाहिलं आणि तिला काहीतरी विचित्र वाटलं, कारण त्यात तिला दिसला लायलाचा चेहरा. अचानक स्नोक्वीन तिच्या गोड रूपात बदलली. ती लायला बनली. धन्यवाद. मला माहितीये की मी कोण आहे. मी पुन्हा स्वतंत्र झाले. बाय बाय. के आणि ग्रेडा एकमेकांकडे पाहून हसले. आता ते नेहमी सोबत राहणार होते, एकत्र मोठे होणार, त्या दोन गुलाबांसारखे जे त्यांच्या अंगणात आहेत.